अहिल्यानगर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठेकेदारांनी आपल्या थकीत बिलासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे। जिल्हाभरातील असंख्य शासकीय ठेकेदारांनी आपल्या वाहनासह सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन केले। 2024-25 सालातील जवळपास 1500 कोटी रुपयांची थकीत बिलं तात्काळ मिळावेत अशी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी आहे। आधी कामाला निधीची तरतूद करून मगच कामाच्या निविदा काढाव्यात। थकीत बिलांमुळे विलंब झालेल्या कामाला सरसकट मुदतवाढ द्यावी। थकीत बिलांच्या रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मागवलेल्या नवीन निविदांच्या कार्यारंभाचे आदेश देऊ नयेत। अशा विविध मागण्यांसाठी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। सरकारकडे विविध कामांसाठी लागणारा निधी तोकडा असतानाच सरकारकडून इतर कामे सुरू केले जात असल्याने थकीत रक्कम वाढत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। तर लवकरात लवकर शासनाने ठेकेदारांची देयके अदा केली नाही तर राज्यभरात असोसिएशनतर्फे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला। आज आम्ही सर्व अहिल्यानगर मधील ठेकेदार गेल्या 3 वर्षापासून आमचे बिल प्रलंबित आहेत व शासन अगदी अल्प प्रमाणात निधी देत आहे। त्यामुळं आमचे बँकेचे हप्ते असतील, आमचे जे काही देणेदार असतील, मजुरांचे पगार असतील, पुरवठादार असतील, यांची आम्ही देणे देऊ शकत नाही व बऱ्याचशा आमच्या ठेकेदारांवर बँकेच्या NPA नोटिसा आल्या आहेत त्यांना व त्यांच्यावर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे। तरी याच्यासाठी आम्ही सर्वांनी आंदोलन केलं आहे। साधारणपणे जिल्ह्यामध्ये 1500 कोटीच्या पेक्षा जास्त बिलं पेंडिंग आहेत, प्रलंबित आहेत। आज तुम्ही नेमकं काय केलं? किती सगळे सहभागी होता आंदोलनात? आज जवळजवळ सगळं जिल्ह्यातून जवळजवळ 60 ते 70 ठेकेदार, त्यांचे मजूर व सर्व मिळून आम्ही 1000 पेक्षा जास्त लोक इथं आंदोलनामध्ये सहभागी झाले आहोत। आम्ही जर या 8 दिवसात शासनाने गंभीरपणे याचा विचार नाही केला तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू व रस्ता रोको करू। आम्हाला जे आता आमच्या अध्यक्षांनी जे भूमिका मांडल्या त्याच्या पुढे मला एक भूमिका मांडायची आहे की जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे 12 आमदार आहेत, 13 असतील 12 असतील, ह्यांनी लोकप्रतिनिधींनी आताच्या मार्चच्या अधिवेशनात हे आमदारांनी सुद्धा आमच्या बिलाची तिथं मुद्दा उपस्थित केला पाहिजे। ते सुद्धा त्यांनी जर अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला तर त्याला आणखी एक भर पडेल। त्याच्यामुळे माझी विनंती की आज सगळ्या लोकप्रतिनिधींनी नगर जिल्ह्यातल्या तो अधिवेशनात मुद्दा लावून धरावा, तो आपल्याला पैशाचा विषय आपल्या दृष्टीने संपून जाईल।